लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पोटभरीचा नाश्ता असेल किंवा हलकं-फुलकं जेवणासाठी काही बनवायचं असेल ना, तर असं एकदा मऊ लुसलुशीत थालीपीठ नक्की करून बघा. आणि आजचं हे थालीपीठ आहे ना, त्यामध्ये खास करून आपण कांद्याच्या पातीचा जास्त वापर केलेला आहे. सांगितल्या पद्धतीनुसार ना, एकदा थालीपीठ नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. कांद्याच्या पातीची एक जुडी घेतलेली आहे. तिला स्वच्छ साफ करून तिला बारीक चिरून घेतलेलं आहे. 3 मीडियम आकाराचे कांदेसुद्धा घेतलेले आहेत. त्यालासुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे. तुम्हाला जर आवडत असेल ना, तर ह्यामध्ये मेथी, पालक अशा आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. पण आजचं थालीपीठ आहे ना, त्यामध्ये फक्त आपण कांद्याची पात आणि कांद्याचा वापर केलेला आहे. मसाल्यांमध्ये आपण काय काय घेतलं आहे ते बघूयात. जो पोहे खायचा चमचा आहे त्या मापानुसार आपण इथे घेतलेला आहे. 1 चमचा जिरा घेतला आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मीठ घेतलं आहे, अर्धा चमचा हळद आणि पाऊण चमचा हिंग घेतलेला आहे. आणि मिरच्या घेतल्या 7 ते 8 आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 15 ते 20. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे आपल्याला ना एक वाटण करायचं आहे. मग त्या वाटणासाठी आपल्याला फक्त मिरची, लसूण आणि जिऱ्याचा वापर करायचा आहे. तुम्हाला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं असेल ना, तरी तुम्ही तसंही करू शकता. पिठामध्ये आपण काय काय घेतलं ते बघूयात. एका भांड्यामध्ये मी 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. आता ज्वारीच्याच पिठामध्ये तांदूळ असल्या कारणामुळे मला वेगळं काही तांदळाचं पीठ मी घेतलेलं नाही आहे. 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या थालीपीठाला ना छान असा खमंगपणा येतो. आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या थालीपीठाला छानसा चिकटसरपणा येतो आणि ते तुटतही नाहीत. याच पिठामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे, हिंग आणि जे धने पावडर घेतलेले ती आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आणि जे आपण वाटण करून घेतलेलं जे मिरची, लसूण आणि जिऱ्याचं ते आता ह्यामध्ये ॲड करायचं आहे. सर्व मसाले पिठामध्ये टाकून झाले की त्यानंतर जे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, कांदा आणि कांद्याची पात आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे. आणि मी थोडंसं ना कांद्याची पात आणि कांदा ना थोडासा बाजूला काढून ठेवला आहे. आता तो का काढून ठेवला आहे ते आपण नंतर बघूयात. आता आपल्याला ह्यात थोडं थोडं पाणी ॲड करूनच पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना पाणी जरा पिताने वापरायचं आहे, कारण जर जास्त पाणी जर पिठात झालं किंवा जर ते पीठ खूप पातळसर झालं ना, तर ते व्यवस्थितरित्या थालीपीठ थापलं जात नाही किंवा ते तव्यावर टाकताना सुद्धा ते तुटण्याची शक्यता असते. म्हणून जास्त पातळही नसावं आणि जास्त घट्टसरही नसावं. ह्या थालीपीठाची रेसिपी माझ्या आईची आहे आणि मला मदतसुद्धा माझी आई करते आहे. तर पीठ आपल्याला असं मऊसर करून घ्यायचं आहे, जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही. तुम्ही बघू शकता पीठ जास्त घट्ट पण नाही झाले किंवा जास्त पातळही नाही झाले, असं आपल्याला मीडियम पीठ मळून घ्यायचं आहे. थालीपीठ करत असताना रुमाल जरा चांगला ओलसर करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता आपण कांद्याची पात आणि कांदा का ठेवला होता हे तुम्ही बघितलंच असेल. आपण जेव्हा थालीपीठ थापत असताना वरूनचं थोडा कांदा आणि ती कांद्याची पात जर त्यावर लावली ना, तर थालीपीठाची चवसुद्धा ना छान दुप्पट वाटते. आता तव्यावर टाकताना तवा आधी चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला थालीपीठ हे तव्यावर टाकायचं आहे. आणि थालीपीठ भाजताना तवा मात्र किंवा गॅस मात्र फास्ट असायला हवा आणि तवासुद्धा चांगला कडकडीत गरम असावा. आता थालीपीठ तुम्हाला चांगलं खुसखुशीत हवं आहे की जरा थोडंसं मऊसर ठेवायचं आहे, त्यानुसार तुम्ही त्याला भाजू शकता. आता पहिली बाजू चांगली भाजून झाली की दुसऱ्या बाजूलाही चांगलं मिनिटभर भाजून द्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटामध्ये आपलं थालीपीठ तयार होतं. बघितलं किती मऊ लुसलुशीत. लहान मुलं काय किंवा मोठी मंडळी काय, सर्वांना ही रेसिपी मात्र खूप आवडेल, हो की नाही? तर सांगितल्या पद्धतीनुसार ना असं एकदा थालीपीठ नक्की करून बघा. अहो नाश्ता असेल, जेवण असेल, कोणताही बेत असेल, त्यावेळी ना असं एकदा थालीपीठ नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीज लगेच बघायला मिळतील. चला पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.